या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी किंवा तिकडची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी ऋषभ फुरकुंडे आपल्यासोबत सध्या जोडले गेलेले आहेत। ऋषभ, खरं तर औरंगजेबाच्या कबरीवरून पेटलेला वाद हा काल नागपूरमध्ये जाळपोळीपर्यंत पोहोचला। तणावपूर्ण शांतता आता तिथे असावी किंवा तणावपूर्ण परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे। सध्या काय परिस्थिती आहे? मॅम सध्याची जी परिस्थिती आहे, इथे पोलीस बंदोबस्त कडेकोट आहे। त्यासोबतच जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे। पोलीस इथे आपलं काम करत आहेत। त्यासोबतच अनेक लोकांना एकत्र येण्यास मनाई केलेली आहे। याबरोबरच जे ठिकाणी काल दगडफेक होत होती त्या ठिकाणावर आता जाण्या येण्यासही बंदी सध्या स्थितीत केलेली आहे। संपूर्णपणे महानगरपालिकेच्या प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने मिळून काल जे जाळपोळ झाला होता ते विझवला आहे। त्यासोबतच जी दगडफेक आणि ते सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर आता आतमधली जी परिस्थिती आहे तिथे बऱ्याच म्हणजे सर्व शांतता आणि सुव्यवस्था करण्याचा प्रयत्न पूर्णपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रशासनाने आणि आतापर्यंत पूर्ण परिस्थिती नॉर्मल झाल्यासारखी आहे। परंतु आता आपण अजूनही पाहू शकतो की काही ठिकाणी पोलिसांनी अजूनही बंदोबस्त ठेवलेला आहे आणि पुढे काय होतंय हे सगळ्यात मोठं पाहण्यासारखं राहील की आज दुपारनंतर काय परिस्थिती येणार आहे किंवा या परिस्थितीमध्ये या परिस्थितीत पुढे काय होतंय। आज मुख्यमंत्री येण्याची शक्यता वर्तवली जात आहे नागपूरला आणि मुख्यमंत्री किंवा बावनकुळे जे पालकमंत्री आहेत नागपूरचे चंद्रशेखर बावनकुळे तेही येण्याची शक्यता आहे। बरं ऋषभ, तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। दरम्यान काल कशा प्रकारे नागपुरात उद्रेक झाला त्याची ही दृश्य आपण पाहतोय। या बातमीचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ते खरं म्हणजे पोलिसांवर हल्ला करणं, पोलिसांवर दगडफेक करणं आणि कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणं आणि जातीमध्ये विद्वेष पसरवणं ज्या समाजकंटकाने हे केलेलं आहे त्यांना बिलकुल त्यांची गय केली जाणार नाही। त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। त्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही। पोलीस हे कायद्याचं रक्षण करणारे, जनतेचं रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरतात। ऊन वारा पाऊस कशाची तमा बाळगत नाहीत आणि त्यांच्यावर हे हरामखोर समाजकंटक जर हल्ला करत असतील तर हे दुर्दैवी आहे आणि सरकार बिलकुल त्यांच्यावर कठोर कारवाई करेल। नियोजित हल्ला आहे हा, नियोजनबद्ध हे प्रकरण झालेली घटना आणि म्हणून दुपारी काहीतरी आंदोलन झालं त्याचा निमित्त करून संध्याकाळी पूर्वनियोजित हमला करणं म्हणजे कानून व्यवस्था बिघडवणं आणि जातीमध्ये धर्मामध्ये द्वेष पसरवण्याचं काम जे समाजकंटक करतायत ना त्यांची गय केली जाणार नाही। कोण लागतो औरंगजेब त्या विरोधी पक्षाचा? कोण लागतो? ज्यांनी आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांचा अतोनात छळ केला, 40 दिवस ज्यांचे डोळे काढले, नख काढली, जीभ कापली, हातापायाचे तुकडे तुकडे केले, अशा छत्रपती संभाजी महाराजांवर अन्याय करणाऱ्या औरंगजेबाचा प्रेमाचा पुळका विरोधी पक्षाला येणं हाच मोठा म्हणजे खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे। हा औरंगजेब देशद्रोही होता। या औरंगजेबाला खऱ्या अर्थाने समर्थन करणं त्याचं आणि त्याच्या समर्थनार्थ आंदोलन करणं या आंदोलनकर्त्यांना बिलकुल आपण पाहिलं नागपूर हिंसाचार प्रकरणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील संशय व्यक्त केलेला आहे। दरम्यान त्यांनी शांततेचंही आवाहन केलेलं आहे। काल नागपूरमध्ये उद्रेक झाला। औरंगजेबाच्या कबरीवरून हा वाद झाला होता। नागपुरात औरंगजेब याच्या कबरी प्रकरणात विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या मोर्चानंतर संध्याकाळी 2 गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली।
या घटनेत दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक झालं आणि या जमावाला आवरताना पोलीस आणि नागरिक जखमी झालेले आहेत। या घटनेनंतर पोलिसांना दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करावं लागलं। उपराजधानी नागपूरच्या महाल परिसरात कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि सध्या नागपुरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे। पोलीसही या संपूर्ण प्रकरणात जखमी झालेले पाहायला मिळत आहेत। आज सकाळी 6:30ची दृश्य सध्या एकीकडे आपण पाहतोय। ही संपूर्ण परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली असली तरी सध्या नागपुरात तणावपूर्ण शांतता, तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळते। काल नागपूरमध्ये 2 गटात तुफान राडा झाला। औरंगजेबाच्या कबरीवरून हा वाद अखेर जाळपोळीपर्यंत पोहोचला। काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली, जाळपोळ करण्यात आली। नागपुरात 2 गटांनी समोरासमोर येत दगडफेक आणि जाळपोळ केली आणि त्यामुळे तणावाचं वातावरण पसरलं होतं। आताही सध्या नागपुरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण आहे। दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील नागरिकांना शांततेचं आवाहन केलेलं आहे। नागपूरमध्ये काही अफवा पसरवल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे। या सर्व परिस्थितीमुळे नागपूरने नेहमी शांततेचा इतिहास हे नागपूरची विशेषता राहिलेली आहे। माझी सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता प्रस्थापित करावी आणि कोणीही रस्त्यावर येऊ नये। सगळ्यांनी कायदा आणि व्यवस्थेला सहकार्य करावं आणि सलोख्याचं आणि सौहार्दाचं वातावरण ठेवण्याची नागपूरची जी परंपरा आहे त्या परंपरेनुरूप आपला व्यवहार करावा। ज्या ज्या लोकांनी चुका केल्या असतील किंवा ज्यांनी गैरकायदेशीर कृत्य केले असतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो। माननीय मुख्यमंत्र्यांनाही या संबंधातली सर्व माहिती मिळालेली आहे, त्यामुळे आपण कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि प्रेमाचं, सौहार्दाचं उत्तम वातावरण ठेवण्याकरता मदत करावी, पोलिसांना मदत करावी असं माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे। नमस्कार। काही समाजकंटकांनी ही घटना जी घडवली आहे, पोलीस त्यांना शोधून काढतील आणि अत्यंत कडक कारवाई करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी तेथील आयुक्तांना, सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि नागपूरच्या जनतेने सहकार्य करावं, सर्वांनी शांत राहावं, आपला सामाजिक सलोखा टिकवावा अशी विनंती या ठिकाणी नागपूरच्या जनतेला मी करतोय। नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय आयुक्तांना, तिथल्या एसपीना सर्वांना कडक सूचना दिल्या आहेत की ज्यांनी ते कुठल्याही समाजाचे असो, इकडले असो की तिकडले असो, ज्यांनी नागपूरमध्ये असे प्रकरण घडवण्याचा प्रयत्न केला त्याला कुणालाही सोडू नये, कडक कारवाई केली पाहिजे आणि त्याला शोधून काढलं पाहिजे आणि या घटनेच्या मुळाशी गेलं पाहिजे। माननीय मुख्यमंत्री अत्यंत पूर्ण लक्ष ठेवून आहेत, पूर्ण घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहेत। इस तरह से वातावरण जो अभी नागपुर में है, हम लोग भी या न्यूज़ में देखा। माननीय मुख्यमंत्री और गृह मंत्री देवेंद्र जी ने सबको ऐलान किया है कि शांतता प्रस्थापित रखें, एक दूसरे से शांतता रखें। उनका जो उन्होंने आह्वान किया उसका पालन हर एक नागपुर के नागरिक लोगों ने करना चाहिए। देखो, मुझे तो लगता है कि विपक्ष का ये कांड रहेगा कि देवेंद्र जी के ऊपर एलिगेशन करने के लिए इसी तरह की बातें वो कर रहे हैं। उनके पीछे अगर विपक्ष है तो उनके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए। मैं जनता से यही अपील करूंगा कि शांतता प्रस्थापित रखे, दोनों समाज, दोनों कौम में एक दूसरे से जो भाईचारा से रहते हैं वैसे रहना चाहिए। कोई भी किसी की तरह की बातें, अनाप शनाप बातें अगर आपके एरिया में, वस्ती में घुमा रहे तो उनके ऊपर भरोसा मत रखो, शासन के ऊपर भरोसा रखो। काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार यांचे नेते मुस्लिमांना खुश करण्यासाठी जे स्टेटमेंट देतात आणि त्यामुळं काही समाजकंटकांनी एकत्र येऊन या आंदोलनानंतर जाळपोळ केली, दगडफेक केली। म्हणजे जाळपोळ विझवायसाठी आलेल्या फायर ब्रिगेडवर सुद्धा दगडफेक केली, पोलिसांवर हमला केला आणि हे असे गुन्हेगार आहे की त्यांना देवेंद्रजी फडणवीस यांचं असलेलं समाजाभिमुख सरकार आवडत नाहीये, त्याचा विरोध करायचा आहे आणि त्याचं रूपांतर आज नागपूरमध्ये झालं।
माझी सर्व जनतेला आव्हान आहे की असे प्रसंग घडवण्याचा कारस्थान निश्चितपणे विरोधक किंवा समाजकंटक करतील. आपण सावध राहावं. समाजामध्ये शांतता निर्माण निश्चितच झाली पाहिजे आणि देवेंद्रजी फडणवीस यांचं गृह खातं निश्चितच अशा समाजकंटकाचा पुरता बंदोबस्त करतील. अतिशय वेदना होत आहेत की हे अपेक्षित होतं की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं वातावरण किंवा देशातलं वातावरण जाणीवपूर्वक अतिशय वाईट वळणावर नेण्याचा प्रयत्न सुरू होता, त्याची परिणती आज नागपुरात झाली. भारतीय जनता पार्टी सत्ताधारी पक्ष आहे, पण त्यांची माणसं, त्यांचे मंत्री ज्या पद्धतीनं भडकाऊ भाषा करतायत, तेव्हा एक होईल आज ना उद्या होईल असं वाटत होतं. ती भीती आज खरी ठरली, ती खोटी ठरली असती तर मी दोन्ही समाजाला सांगितलं. एक तर रमजान सुरू आहे, रमजानमध्ये हा पवित्र सण आहे, त्यामध्ये सगळ्यांनी आत्ता जे पुढे आगाऊपणा केलाय तो त्याला सरकार पाहिजे, पोलीस खातं पण पाहिजे, पण मूळ मुद्दा राहतो. इथं आपल्या शांतता पहिली प्रस्थापित करूया आणि नंतर याला शोधून काढलं पाहिजे. आणि हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. महाराष्ट्रातील जनतेला मी आता कुणाला तुम्ही निवडून दिले ते पहा. मी सगळ्यांना शांततेचं आवाहन आपल्या माध्यमाने इथे करू इच्छितो आणि मला वाटतं याच्यामध्ये जर कोणी दंगल भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर याच्यावरती देखील कठोर असं शासन जे आहे ते झालं पाहिजे. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षामध्ये एकही दंगल नाही. चांगल्या प्रकारे जे आहे हे शासन काम करतंय, लोकांपर्यंत हे शासन जात आहे, वेगवेगळ्या योजना घेऊन हे शासन जात आहे. मला वाटतं काही लोकांना जे आहे ते भगवत नसेल तर त्यांना देखील मी आवाहन करतो की या महाराष्ट्रामध्ये जे आहे ती शांती जी आहे ती अशीच नांदू द्या. कुठेही जे आहे गालबोट लागेल असं जे आहे वक्तव्य